इथे आहे ना, मी सकाळ सकाळ आहे ना म्हणजे डब्बे वगैरे करून दिलेले होते. तर सकाळ सकाळी बघा असा किचनवर राडा होतो, अर्धा स्वयंपाक राहून जातो, सगळंच होते. जसे जसे जातील तसं तसं स्वयंपाक बनवून द्यायला लागतोय. आधी मिस्टर गेले, मग नंतर मुलं गेले आणि नंतर मग मोठा मुलगा गेला. मग ते ज्याचे त्याचे डब्बे बनवून आणि जे मिस्टर भाजी खातात ते मुलांना चालत नाही आहे. त्यांना अशी सुकी भाजी लागते, त्यांना पातळ द्यायला लागते. मग हे असंच होतं बघा. आणि मग नंतर सगळं मग किचन तसंच ठेवलं. तर म्हणलं आधी घर झाडून घ्यावा. 9 वाजल्या तरी पण घर झाडणं होत नाही बघा. किती लवकर उठलं तरी हे चालतंय. मग इथे ना 8 दिवस झालं असं बेड खालून असं झाडलं नव्हतं. तर मग बेड बाजूला सरकून असं चांगलं झाडून घेतलं व्यवस्थित एकदम. आणि घर झाडल्याच्या नंतर आहे ना, मग म्हणलं आता किचन साफ करावा. आणि किचन साफ असलं तरच माझं तर मन लागते घरात. आणि किचन साफ नसलं का असं चिडचिड होती माझी. आणि 2-2 भाज्या, पुन्हा अजून एवढे भांडे पडतात ना की घासून असं वैताग येतोय नुसता. अजून राहिलेला स्वयंपाक करायचा होता. आणि सगळंच मी आधी काय करते, आल्याच्या नंतर झाडून वगैरे काढते, किचन साफ करते आणि माझ्यासाठी काहीतरी असेल तर खाऊन घेते, नाहीतर नाश्ता बनवून खाते. कारण काम करायला बी एनर्जी लागते, नाहीतर उगाच काम करीत बसायचं आणि म्हणजे पोटात अन्नच नाही आहे. तर मग किचन साफ वगैरे केलं आणि म्हणलं आता आहे ना काहीतरी खाऊन घ्यावा. आणि मी म्हणजे काहीतरी म्हणजे मॅगी खाऊन घेतली बघा. खूप दिवसांनी मॅगी खाल्ली मी. आणि मग नंतर इथे ना माझा भाऊ आला होता, तर त्याने ना नारळ आणले होते आम्हाला प्यायला. तर मग इथं चिकू शाळेतून आल्याच्या नंतर आहे ना, तर त्याला नारळ पाणी दिलं मी. आणि त्याचं असं आहे की सगळं त्यालाच पाहिजे खायला. तर मी त्याला बोलत होते की एक दादाला लागणार आहे. तर तो मला बोलत होता की याच्यातली मलई काढून मला खायला दे. आणि सगळ्या गोष्टी तो आवडीने खातो, असा हे करत नाही, हे खात नाही, ते खात नाही. फक्त भाजीचाच प्रॉब्लेम आहे, नाही तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित खातो तो. छान लागलं बोलला. मग नंतर मी पण थोडंसं पाणी पिले. आणि त्याने एक करामती केली तुम्हाला सांगते. जो दुसरा नारळ राहिला होता का तो ना, त्याने गॅलरीतून आहे ना खाली फेकून दिला होता तो नारळ. आणि मी हर्ष शाळेतून आल्याच्या नंतर म्हणते की नारळ कुठे गेला, नारळ कुठं आलं, सगळीकडे शोधल्याच्या नंतर मग मला गॅलरीच्या खाली नारळ पडलेला दिसला. असंच करतो तो, काही पण फेकूनच द्यायला लागला. आणि मग नंतर आहे ना खाली जाऊन नारळ आणला. मग हर्ष आल्याच्या नंतर त्याला नारळ पाणी प्यायला दिलं. आणि मग इथे आहे ना संध्याकाळी नवऱ्याने ना असे छानपैकी हरभऱ्याच्या 2 गड्ड्या आणल्या होत्या, हिरवेगार, आणि खूप सारे त्याला हे होते, गाठी होते. आणि ते कधी पण येताना ना मला हरभराच घेऊन येते. तर जे ज्या गोष्टी मला आवडतात ना ते त्या गोष्टी बरोबर घेऊन येतात. आणि असा गोड लागत होता छान. आणि नंतर मग काकडी पण आणली होती, कोथिंबीर, असं आणलं होतं सगळं. मग इथं मी हरभरा आधी, तर सगळ्यात आधी स्वयंपाक व्हायच्या आधी मी इथं तर हरभराच खाऊन घेतला. नंतर मग त्यांनी मासे आणले होते. मग नंतर मस्तपैकी असा मसाला बनवून घेतला. नाही, आधी तर मग मासे धुवून घेतले मग मी. आणि मग मसाला केला असा. त्याच्यात लाल मिरची पावडर, हळद, मीठ, पुन्हा अजून आपल्या घरातले जे जे मसाले असतात ते, फिश मसाला, असं सगळं टाकलं मी. अद्रक लसूण असं बारीक करून घेतलं होतं. आणि मग त्याला असं लावून घेतलं. आणि मी तर खात नाही तर ते म्हणजे माझा छोटा मुलगा आणि तेच दोघंच खाते ना. मग त्याच्यासाठी पण असे मला 2 वेगळे मासे बनवायचे होते. ते त्याच्यासाठी असे ओके कापून घेतले त्याला आणि त्याला मीठ हळद लावून असे त्याच्यासाठी केले मी. आणि खूप कडक झालते आणि छान झालते असे बोलत होते ते. आणि मग नंतर बाकीचे मासे पण मी फ्राय करून घेतले. आणि असं अचानकच काहीतरी घेऊन आले ना, मग ते कळतच नाही नेमकं बनवावं का नाही बनवावं. मला तर खूप राग येतो असं केल्याच्या नंतर. ते कधीच सांगत नाही आहेत की मी चिकन घेऊन येणार आहेत, मी मासे घेऊन येणार आहेत. अचानकच घरी घेऊन येते तर. आणि जे गोष्टी आणली ते सांगत नाहीत, दुसरंच आणलं बोलते. आता हे काळ्या पिशवीत आणले होतं, तर मला बोलत होते की ह्यात द्राक्षे येतं, उघडून बघ. बघितले तर काय मासे. तर मग मी फायनली इथं मासे बनवून घेतले. आणि मग इथं ते त्यांचा अभ्यास घेत होते. नाहीतरी ते संध्याकाळी नुसती मस्तीच करते, तर अभ्यास करायला नकोच होतं आहे. मग दोघांना बी बसवलं होतं आणि आज त्यांनी खूप दिवसांनी त्यांचा अभ्यास घेतला. आणि मग चाललं होतं हे ते असं त्यांचं. नंतर मग आमच्यासाठी म्हणजे ही मी ना चणे आणि बटाटे टाकून आधीच याला ना
शिजवून घेतलं होतं बरं का. हीच भाजी करणार होते पण त्यांनी मध्येच मासे घेऊन आले, म्हणून आधी मासेच बनवून घेतले मी. मग नंतर असं छानपैकी शिजवून दिलं त्याला. काळे चणे आहेत बघा हे, आणि त्याच्यात एक बटाटा टाकला आहे. मग नंतर कांदा आणि काय बोलते टोमॅटो, मग हे असं मी ह्या याच्यात आहे ना बारीक करून घेतलं, आणि खूप छान बारीक होतं बरं का याच्यामध्ये. मग अशी मस्तपैकी फोडणी दिली, आणि हर्ष तर काय मासे खातच नाही आहे. मग एकदम छान अशी काळ्या मसाल्यातली भाजी केली ही. खूप आवडते मला अशी भाजी. आणि मग भाजीला फोडणी वगैरे दिली.